ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, गीतेमध्ये पहिला श्लोक आहे, कर्मानुबंधे मनुष्य लोके. भगवंतानी आपल्या ताब्यात कर्म कसं करायचं ही चावी देऊन टाकलेली. मग शेवटी आपण कर्म करतो, पण त्या कर्माचं फळ हे त्याच्यापाशी ठेवलेलं आहे. मग तुम्ही कसं कर्म कराल, चांगलं कर्म कराल चांगलं फळ मिळतं, वाईट फळ कर्म कराल तर वाईट फळ मिळतं. म्हणून आपल्याकरता चांगलं कर्म करण्याकरता आपल्या जोडीला गुरु मार्गदर्शक. मग आज जर म्हटलं तर तुकारामाचा गाथा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत हे आपले गुरुच आहे. आणि मग आपण काय करतो, त्याच्याकडे न जाता आजचे मुलं या मोबाईलमध्ये आज नको आहे ते दिलेले आहे आणि ते बघतात आणि त्याप्रमाणे वागतात. मग शेवटी त्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागतं. मग प्रत्येकानं भान ठेवा, मी कसं कर्म करतोय. कर्म करताना आपण विचार केला पाहिजे का हे कर्म मी केलेलं आहे आणि याचं प्रायश्चित मला भोगायच लागणार आहे. बघा, दुःशासनाना दुर्योधनाना द्रौपदी सभेत वडीत नेली, निर्वस्त्र केली, तर त्या दुःशासनाची भीमानं काय केली, नरडी फोडली. रावणानं सीतेला चोरून नेलं, त्याचा संपूर्ण वंशाचा नाश झाला. आजपर्यंत अशा अनेक उदाहरणं आहे. याच्यामध्ये कृष्णाचे जे काय होते, यादव कुळ होते, त्याने काय केलं, स्त्रीचं रूप घेतलं होतं आणि मग त्याने काय शाप दिला, हिला मुसळ होईल तुमचं वाटुलं होईल. नुसतं रूप घेतल्याने सुद्धा त्यांना निपात झाला. विक्रमराजानं काय तिथं त्या राजाच्या मुलीपाशी झोपला होता आणि हारकोना गेला होता हंसानी. तर त्या निसा बरोबर झोपल्यामुळं त्याचे हातपाय तोडावे लागले. म्हणून आजपर्यंत असे अनेक आहे, भस्मासूर, महिषासूर, असे अनेक चरित्र आहे. म्हणून स्त्री ही माझी कोण आहे, आई आहे, ती माझी बहीण आहे. काय मी आई बहीण ह्या भावनेनं जर आपण वागलो तर जीवनाचं सार्थक होणार आहे. आणि आपण कर्म करताना चांगलं कर्म करा, वाईट कर्म करू नका. कर्माचं फळ हे प्रत्येकाला भोगावं लागतं. म्हणून सत्कर्म करा, चांगलं वाईट कर्म करून सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणीच्या आता. म्हणून हा ध्येय जे भगवंताने दिलेला आहे, हा दुर्लभ ध्येय आहे. भगवंताने दुर्लभ ध्येय माणसाला दिलेला आहे. याने काय दिले, इंद्रिय हात पाय कान, मुख डोळे बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्याने रास चाकितो, मधुर ही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप फिरणं उडतो ईश्वराची वया. बघा, भगवंत आपल्याकरता काय करतो, आपण डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो, हातानं काम करतो, झोपतो, झोपातून उठतो, खाल्लेलं अन्न तो पचवतो. रातना दिवस भगवंत आपल्या हृदयात आहे. भगवंत आपल्या हृदयात आहे. त्या आईबापांनी आपला जन्म दिलेला आहे. आपल्याबरोबर चंद्र आहे, सूर्य आहे, हवा आहे, पाणी आहे, पृथ्वी, काय भगवंताने कमी केलेलं आहे. एवढं असताना आपण त्या भगवंताचं काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. आणि एक दिवस या जगातून आपला निघून जायचं आहे. आपण संग काही आणलं नाही, संग काही नेणार नाही. म्हणून कसं करा, सत्कर्म करा, चांगला होता, चांगली होती आणि चांगला आहे ही भावना ठेवा आणि जीवनाचं कल्याण करा. जे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.